अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील विष्णोरा गावात जीर्ण पाण्याची टाकी पाडल्यानंतर साफसफाई दरम्यान ढिगाऱ्यातून भला मोठा नाग आढळल्यानं खळबळ उडाली. मात्र त्यानंतर साप पकडण्यासाठी आलेल्या कथित सर्पमित्रानं कोणतीही सुरक्षा साधनं न वापरता नागाला हातानं पकडून त्याच्याशी धोकादायक कसरती केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोर्शी तालुक्यातील विष्णोरा गावातील जीर्ण आणि धोकादायक पाण्याची टाकी ग्रामपंचायतीनं पाडल्यानंतर तिच्या ढिगाऱ्याची स्वच्छता सुरू होती. याचवेळी मजुरांना ढिगाऱ्यातून एक मोठा नाग दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या नागरिकांनी धामणगाव काटपूर येथील इंगळे नावाच्या सर्पमित्राला बोलवलं. मात्र घटनास्थळी आल्यानंतर त्यानं कोणतंही सुरक्षा साहित्य, साप पकडण्यासाठी वापरला जाणारा हुक, बॅग किंवा संरक्षक बूट न वापरता थेट हातानं साप पकडण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर साप पकडल्यानंतर त्याच्याशी खेळ करून दाखवल्यानं उपस्थित नागरिक आणखी घाबरले. वन्यजीव तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे नागाला चिथावल्यास तो आक्रमक होऊन दंश करण्याची शक्यता असते आणि यामुळे जीव देखील जाऊ शकतो. तर या प्रकारानंतर गावकऱ्यांनी वनविभागाकडे बनावट किंवा प्रशिक्षण नसलेल्या सर्पमित्रांवर कारवाई करण्याची मागणी केली. साप पकडण्यासाठी केवळ अधिकृत आणि प्रशिक्षित सर्पमित्रांनाच परवानगी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली. दरम्यान मोर्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मगर यांनी नागरिकांना साप दिसल्यास वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईनवर किंवा अधिकृत सर्पमित्राशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय.